माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज एक नवीन प्रकारचं डिझाईन करायला आपण शिकणार आहोत। तर त्यासाठी घेतलेले मोती आहे हिरवे मोती, पांढरे मोती आणि हे रंगीत मोती, असे 3 प्रकार आपण घेतलेले आहे। कात्री घेतलेली आहे, नंतर टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे, नंतर सुई घेतलेली आहे ही 7 नंबरची आहे आणि त्यात दोरा ओवून घेतलेला आहे आणि शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे। तर आता आपण डिझाईन करायला सुरुवात करू। सुरुवातीला हे 4 मणी घेतलेले आहे गुलबक्षी कलर आणि या 4ही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि याही मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर एक गुलबक्षी कलर, 2 पांढरे, एक हिरवा, 2 पांढरे, एक गुलबक्षी कलर आणि आता आपण या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण इकडे काढून घेणार आहोत। यानंतर गुलबक्षी कलर, 2 पांढरे, एक हिरवा, 2 पांढरे असे मोती घेतलेले आहे। या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहोत। यानंतर परत एक गुलबक्षी कलर, 2 पांढरे, हिरवा मोती आणि पांढरे, 2 पांढरे आणि मोती या मोत्यातून दोरा काढायचा आहे। या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो सेंटर आहे, सेंटरमधून आपण मधल्या मण्यातून दोरा काढून घेतला आहे। त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ। 2 पांढरे, एक हिरवा, 2 पांढरे असे मोती घेतले। या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर आता या 2 मोत्यातून, या 2 पांढरे आणि एक हिरवा या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ। यानंतर इथे आपण 3 हिरवे मोती घेतले। या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा, याही 2 पांढऱ्या मोत्यातून आणि याही मोत्यातून। त्यानंतर आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत, 3 हिरवे मोती घेणार आहोत। यानंतर 3 हिरवे मोती घेतले, या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा, याही 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि हा जो हिरवा मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे। आणि इथे आता आपण 3 हिरवे मोती घेणार आहोत। 3 हिरवे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या 2 हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा, याही 2 पांढऱ्या मोत्यातून, या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून। आणि आता इथे आपण 3 हिरवे मोती घेणार आहोत। 3 हिरवे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा काढायचा, याही 2 मोत्यातून, त्यानंतर या मोत्यातून। आता जे आहे या 2 मोत्यातून आणि
या मोत्यातून. यानंतर 2 पांढरे, 3 पिंक, 2 पांढरे आणि या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा काढणार आहे. 3 मोत्यातून काढून घेतला. तिन्ही मोत्यातून काढायचाच आहे आणि हा वरचा जो मोती आहे त्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. 3 पिंक मोती घेतले आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार. 1 पिंक, 2 पांढरे, 1 हिरवा, 2 पांढरे आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढायचा आहे. पुन्हा इथे 1 पिंक, 2 पांढरे, 1 हिरवा, 2 पांढरे आणि या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण या मोत्यातून दोरा काढणार आहोत पिंकमधून आणि आता हा जो पुढचा पिंक आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढणार आहोत. आणि इथे आता 2 पांढरे, 1 हिरवा, 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे, 1 हिरवा, 2 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार. त्यानंतर आता या 2 पांढऱ्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून आणि आता इथे आपण 3 हिरवे मोती घेणार आहोत. 3 हिरवे मोती घेतले. या हिरव्या मोत्यातूनच दोरा आपण काढणार आहोत. त्यानंतर या 2 पांढऱ्या मोत्यातून, या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून आणि आता इथे परत 3 हिरवे मोती घेणार आहोत. 3 हिरवे मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढणार आहोत. या 2 मोत्यातूनही आपण दोरा काढणार आहोत. पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत त्याच्यातूनही दोरा काढायचा आणि याच्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. 3 हिरवे मोती घेतले आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला. पिंकमधूनही तिन्ही पिंकमधून दोरा काढायचा आहे. इथूनही दोरा काढला आहे. इथूनही दोरा काढू. त्यानंतर आता हे जे 2 मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे. या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढला आणि आता हे जे 2 हिरवे मोती आहे पुढचे त्याच्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आता जेवढे मोठी डिझाईन पाहिजे असेल ते आपल्याला करता येणार आहे. तर याच्यात आता आपल्याला या टाईपमध्ये छोटं डिझाईन करायचं आहे एक. तर हे 1 2 3 4 तर हे 5 घ्यायचे. मग नंतर इकडून असे आपण करू. तर आता हे जे तुम्ही पाहिले हे 2 केलेले आहे. असेच अजून 3 करा. त्यानंतर आपण पुढे काय आहे ते पाहू. अशा रीतीने आता हे आपण 5 तयार केले. जर तुम्हाला हे मोठं चौरंगासाठी करायचं आहे ते त्याच्या हिशोबाने जे आहे तुम्ही जसं हे 1 2 3 4 5 तर आपण 10 करायचे. 10 करून किंवा जेवढे मोठं साईज पाहिजे असेल तर तुम्हाला करता येईल. आता याला आपल्याला या टाईपमध्ये या साईडनी घ्यायचं आहे. तर आता आपल्याला इकडे एक्सटेंड करायचं, इकडे आणि इकडे. तर आता आपण त्याला सुरुवात करू. दोरा इकडून काढून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला 2 पांढरे, 2 रंगीत मोती, 2 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण या मोत्यातून या
पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आहे, या पिंकमधून काढला आणि याही पिंकमधून काढून घेऊ. हा पिंकचा जो आहे हा सेंटरचा मोती आहे. आता इथे आपण परत 3 पिंक मोती घेणार आहोत. 3 पिंक मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता या पुढच्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. आता हे जे करतोय आपण, आता हे जे मधले जे केले आपण तसेच आता बाकीचे आपण, तर हे तुम्हाला हे डिझाईन करता येतं. यासारखंच इथे करायचं आहे आणि इथे 2 करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात 1 2 3 1 2 3, तर तुम्ही ते करू शकाल. ते पूर्ण झाल्यावर आपण पाहूच. अशा रीतीने हे जे आपलं डिझाईन आहे हे पूर्ण झालेलं आहे आणि चौरंग मोठा जरी असला तर त्या हिशोबाने तुम्हाला हे डिझाईन तयार करता येईल. आणि हे जे सर्व मोती जे आहे हे सगळे 5 नंबरचे आहे. तर आता तुम्हाला हे जर डिझाईन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.